नितेश राणेंनी काल स्पष्ट केलं की कार्यकर्त्यांची इच्छा आहे की सोबळावर मला असं वाटतं की भाजपाचे प्रदेशाध्यक्ष हे रवींद्र चव्हाण साहेब आहेत. रवींद्र चव्हाण साहेब हे कोकणचे सुपुत्र आहेत. रवींद्र चव्हाण साहेबांबरोबर माझी 2 तास युतीच्या बाबत चर्चा झालेली आहे. योग्य वेळी रवींद्र चव्हाण साहेब याच्यावर भाष्य करतील, कारण मी स्वतः कोर कमिटीमध्ये आहे, मी स्वतः समन्वय समितीमध्ये आहे. त्याच्यामुळे समन्वय समितीमध्ये काय ठरलंय हे बाकीच्यांपेक्षा मला माहिती आहे. त्याच्यामुळे याच्यावर नितेशजींनी जे काही वक्तव्य केलं त्याच्यावर मला काही अजिबात बोलायचं नाही. शेवटी भाजपाला ताकद देण्यासाठी त्यांना ते बोलावंच लागेल. परंतु एक देखील मान्य आहे रवींद्र चव्हाण साहेबांना की आज जे 55 जिल्हा परिषद सदस्य आहेत त्याच्यामध्ये एकही भाजपाचा जिल्हा परिषद सदस्य रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नाही आहे. तरी देखील तो आमचा मित्रपक्ष असल्यामुळे त्यांना मानसन्मान देण्याची भूमिका ही आमची आहे. त्याच्यामुळे मला देखील भाषण करता येतं, मला देखील बोलता येतं, पण मला बोलून मित्रपक्षाला दुखायचं नाही, कारण मी त्या समन्वय समितीमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून काम करतोय. त्याच्यामुळे समन्वय समितीमध्ये काय घडतं हे कोणालाच माहिती नसतं, फक्त 3 नेत्यांना माहिती असतं. वेळ आल्यानंतर 3 नेते जे काही सांगायचे ते सांगतील. तर याला धरून प्रश्न असंही म्हणाले की जिल्हा नियोजन समितीचा निधी आहे त्याच्यामध्ये कुठेतरी भेदभाव केला जातो. सिंधुदुर्गाचा पालकमंत्री मी आहे, तिकडे पण याची पडताळ पाहायला मिळतील. मला याच्यावर काय बोलायचं नाही. कशाला बोलायचं त्याच्यावर? त्यांनी केलेल्या वक्तव्यावर मी कशाला बोलायचं? बघा, मी 4 वेळा मंत्री राहिलेलो आहे. त्याच्यामुळे कुठच्या वक्तव्यावर बोलायचं आणि कुठच्या वक्तव्यावर नाही बोलायचं हे मला थोडंफार ज्ञान असल्यामुळे त्यांनी जे काही बोललेले आहेत ते अभ्यास करतील, त्यांच्या पदाधिकाऱ्यांना विचारतील, त्यांच्या जिल्हाध्यक्षांना विचारतील, मागच्या वर्षी मी निधी दिला की नाही. सगळ्यात जास्त ते रवींद्र चव्हाण साहेबांना विचारतील, कारण रवींद्र चव्हाण साहेबांनी सांगितलेली कमिट्यांची सगळीच्या सगळी नावं मी आत्ता वाचून दाखवतो पुराव्यानिशी. ही मी समित्यांमध्ये इन्क्लूड केलेली आहेत. DPC मध्ये त्यांनी 2 नावं दिली. त्याच्यामध्ये जिल्ह्यातली 2 नावापैकी एक केतकर नावाचं नाव आहे आणि दुसरं केदार साठेंचं नाव आहे, ते आम्ही इन्क्लूड केलं. तालुक्याची समन्वय समिती आहे, त्याच्यामध्ये दादा दळी आणि विवेक सुर्वे यांची नावं दिलेली आहेत, ती आपण इन्क्लूड केली. तालुका दक्षता समितीवर त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे आपला डोरल्याचा त्यांचा पंचायत समितीचा जो सदस्य आहे सुशांत पाटकर त्याचं नाव दिलेलं आहे, ते आम्ही घेतलं. त्याच्यानंतर अजून ज्या समित्या आहेत त्याच्यामुळे माझ्याकडनं काही चुकीचं होत नाही. कार्यकर्त्यांना ऊर्जा निर्माण करण्यासाठी, त्यांच्यामध्ये जोश आणण्यासाठी ही भाषणं ठीक आहेत, पण मी माझं कर्तव्य पार पाडत असतो. समित्यांमध्ये समन्वय समितीमध्ये जो कोटा ठरलेला आहे त्या कोट्याप्रमाणे माझ्या मतदारसंघामध्ये आणि जिल्ह्यामध्ये समित्यांची यादी बीजेपीची मी फायनल केलेली आहे. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा.